गोंदिया शहर के शिवलाइन क्षेत्र स्थित प्रसिद्ध हनुमान मंदिर में हनुमान जयंती के पावन अवसर पर गुरुवार को सुबह से ही श्रद्धालुओं की भारी भीड़ देखने को मिली। मनोकामनाएं पूर्ण करने वाले हनुमान मंदिर के रूप में प्रसिद्ध इस मंदिर में केवल गोंदिया ही नहीं बल्कि भंडारा और बालाघाट जिलों से भी लाखों श्रद्धालु दर्शन के लिए पहुँचते हैं। हर वर्ष यहाँ हनुमान जन्मोत्सव बड़े ही धूमधाम और उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर करीब 1 लाख से अधिक भक्त मंदिर में उपस्थित होकर भगवान हनुमान के दर्शन करते हैं। मंदिर समिति द्वारा श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद की विशेष व्यवस्था की गई थी। नौसाला पावनारा देवस्थान के रूप में प्रसिद्ध इस मंदिर में श्रद्धालु अपनी आस्था के प्रतीक स्वरूप सोने चांदी के आभूषण भी अर्पित करते हैं। हाल ही में एक भक्त द्वारा भगवान को सोने की गदा और मुकुट भी अर्पित किया गया। हनुमान जयंती के अवसर पर मंदिर परिसर में भक्ति और श्रद्धा का अद्भुत माहौल देखने को मिला। हनुमान जन्मोत्सव मनाया जा रहा है धूमधाम से। इसमें गोंदिया के अंदर शिवलाइन स्थित जागृत हनुमान मंदिर में सुबह से 5 बजे से महाअभिषेक का आयोजन किया गया। उसमें हजारों आदमी ने आकर दूध से अभिषेक किए। उसके बाद में अपना क्या हवन किया गया। हवन के पश्चात हनुमान जी महाराज के प्राकटोत्सव मनाया गया। आरती की गई, उसमें हजारों आदमी शामिल हुए। अभिषेक के अंदर धोती कुर्ता पजामा कुर्ता पहन के रंग रंग पोशाकों में आम जनता आई और उन्होंने महाअभिषेक किए। कम से कम 30 से 40 हजार आदमी में रात को 10 बजे तक 30 से 40 हजार आदमी दर्शन करने के लिए आएंगे। इसमें महिलाएं भी पुरुष भी सभी तरह के लोग, छोटे बड़े बच्चे सब। अत्यंत असा पावन दिवस आहे, हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आहे आणि या दिवशी आमच्या या गोंदियातील सिव्हिल लाईन येथील जो आपला हनुमानजीचा जो मंदिर आहे त्या देवळात पहाटेपासूनच सैकड़ो लोक इथं सकाळपासूनच गर्दी करतात। अभिषेक होतो सकाळी आणि आताच आरती झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती लोक जे आहेत दर्शनासाठी बाहेर रांग लावून आहेत। आज हनुमानजीच्या दर्शनासाठी लोकांनी इथं गर्दी केलेली आहे। सर्व सिद्धी दाते हनुमानजी आहेत आणि खूप या देवळाची जी प्रचिती आहे की हा जो मंदिर आहे गोंदिया मध्ये जो हा मंदिर आहे हा मंदिर जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या मंदिरात हनुमानजीचे दर्शन करण्यासाठी हजारो लोक येतात। आणि तुम्ही जे सांगितलंय की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर राज्यातून सुद्धा या मंदिरात लोक गर्दी करतात आणि हनुमानजीची इथं पूजा अर्चना आणि स्तुती करण्यासाठी येतात। आमच्या श्री हनुमान मंदिर सेवा समिती शिवलाईन गोंदियाकडून 2 दिवसीय कार्यक्रम हनुमान जन्मोत्सव येथे करत आहो। काल सकाळी सुंदरकांड झाला, 3 वाजे हनुमान चालीसा पठण झाले। संध्याकाळी जे हनुमान चालीसा पठण केले त्यांना महाप्रसाद वगैरे काल रात्री कार्यक्रम होते। आज सकाळीच 5 वाजे अभिषेक बाबांचे झाले। त्यांच्यानंतर 7 वाजे हवनाचे कार्यक्रम झाला। 8 वाजे आरती झाली ना आता सध्या मंदिरचे द्वार कपाट खोलून सारी बाबाचे दर्शन सुरू झालेले आहेत। याच्यात आता सर्व जे आपल्या गोंदिया जिल्ह्यातून, भंडारा जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून, बालाघाट जिल्ह्यातून ना मुंबईकडून पण काही भक्त लोक इथे येत आहेत। कारण की काही लोक असे आहेत जे 20 वर्षापासून या मंदिरापासून जुळले आहेत, ते बाहेर असतात पण हनुमान जन्मोत्सव जेव्हा असते तेव्हा ते गोंदियाला हनुमान जन्मोत्सव मानण्यासाठी इथे येतात ना। त्यांची कुठे ना कुठे आपला हनुमान मंदिर जागृत हनुमान मंदिर आहे म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण होते, म्हणून इथे लोक जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहतात। आपल्या हनुमान मंदिर जो बाबा आहेत त्यांना आधी मुकुटच्या सोन्याचे जे मुकुट चढवण्यात आले होते, त्याच्यानंतर एक छत्र म्हणून चढवण्यात आले होते सोन्याचे। त्याच्यानंतर एक हनुमानजीचे जे गधे असतात, गदा ते आम्ही ज्याला म्हणतो ते पण सोन्याचे इथे चढवण्यात आले आहे।